15 वर्षांपूर्वी चुकून सीमा पार करून पाकिस्तानामध्ये गेलेली गीता भारत भूमीत अखेर दाखल झाली आहे। सकाळी 10:30च्या सुमारास गीता दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली आहे। पाकिस्तानातल्या कराची विमानतळावरून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या PK-272 ह्या विमानानं गीता भारतात आली आहे। यावेळी पाकिस्तानातल्या ईदी फाउंडेशनचे 5 सदस्यही तिच्या सोबत होते। दिल्ली विमानतळावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही गीताच्या स्वागतासाठी उपस्थित होते। तर बिहारमध्ये राहणाऱ्या गीताच्या कुटुंबांपैकी गीताचे वडील आणि भाऊ सुद्धा गीताच्या स्वागतासाठी विमानतळावर यावेळी हजर होते। गीता आणि तिच्या पालकांची DNA चाचणी केल्यानंतर गीताला तिच्या पालकांकडे सोपवलं जाणार आहे। 2000 सालामध्ये 8 वर्षांची गीता पाकिस्तानी रेंजर्सना लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्सप्रेसमध्ये बसलेली आढळून आली होती। मूकबधीर असलेल्या गीताला आपला ठाव ठिकाणा सांगता येत नव्हता। त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी तिला ईदी फाउंडेशन ह्या संस्थेकडे सोपवलं होतं। आपण बघू शकतो थेट विमानतळावरची ही दृश्य आहेत। आता थोड्याच वेळात गीताची आणि गीताच्या पालकांची DNA टेस्ट होणार आहे आणि गीताला त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे। 2000 मध्ये आपण बघतोय की 8 वर्षांची गीता ही पाकिस्तानी रेंजर्सना लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्सप्रेसमध्ये बसलेली आढळून आली होती आणि मूकबधीर असलेल्या गीताला आपला ठाव ठिकाणा त्यामुळे सांगता येत नव्हता। त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी तिला ईदी फाउंडेशन ह्या संस्थेकडे सोपवलं होतं। आपण बघू शकतो की गीताच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो झळकतोय। पुन्हा एकदा ती 15 वर्षांनी जवळपास भारतात आलेली आहे आणि अर्थातच आनंद तिच्या चेहऱ्यावरती झळकतोय। तिचे वडीलही आणि भाऊ या विमानतळावरती सध्या उपस्थित आहेत तिला घेऊन जाण्यासाठी। आपण थेट ही दृश्य बघतोय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी थेट त्या ठिकाणी उपस्थित आहेत रामराजे शिंदे। आपण रामराजे शिंदे यांच्याकडे रामराजे, आपण बघतोय की गीता अखेर 15 वर्षानंतर भारतात परतली आहे। मूकबधीर असल्यामुळे तिला नेमकं ती कुठली आहे किंवा काय आहे हे सांगता येत नव्हतं, मात्र अखेर आज ती भारतात परतली आहे। तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो। मात्र तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, तिचे वडील आणि भाऊ देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, एकूणच काय बॉडी लँग्वेज आहे तिची आणि तिच्या वडिलांची? बिलकुल तब्बल 15 वर्षानंतर ही भेट होते। पाकिस्तानमध्ये गीता गेली होती आणि बजरंगी भाईजान हा चित्रपट आल्यानंतर तिची ओळख समोर आली होती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून। जेव्हा समोर आलं होतं त्यानंतर मात्र दोन्ही देशातील मंत्रालयांना, विशेष म्हणजे भाजप सरकारनं सुषमा स्वराज यांनी, परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री आहेत सुषमा स्वराज यांनी अनेक वेळा प्रयत्न केले, आपलं डेलिगेशन पाठवलं आणि खातरजमा करूनच मग अखेर अनेक महिन्याच्या प्रवासानंतर म्हणता येईल आता कुठेतरी यश मिळालेलं आहे। आता DNA चाचणी होणार आहे। तिच्या पालकाच्या चेहऱ्यावर हा आनंद, शेवटी मूल म्हणजे मूल असतं, त्याच्यामुळं 15 वर्षापासून विलग राहिलेलं, दूर राहिलेलं, कोणत्यातरी दुसऱ्या देशामध्ये राहिलेलं मूल आपलं स्वतःच इथं परत आलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो दिसून येतोय। विशेष म्हणजे पाकिस्तान सारखा देश असताना की ज्याच्यासोबत आपले संबंध हे चांगले नाहीयेत, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिला परत आणणं, त्यासाठी त्यांच्या शब्दातून, त्यांच्या डोळ्यातून दिसून येतं की किती आपल्या मुलीची ओढ होती आणि सरकारला ते लाख लाख धन्यवाद देत आहेत। मात्र अशा अनेक गीता पाकिस्तानमध्ये अडकलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आणावं लागणार आहे आणि अनेक सलमा ज्या आहेत त्या भारतामध्ये आहेत, त्यांना सुद्धा पाकिस्तानमध्ये पोहोचावं लागणार आहे। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत या निमित्तानं तरी सुधारतील। मात्र आता इथून पुढे खडतर मार्ग जो असणार आहे तो DNA टेस्ट असणार आहे। सरकारचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत। आज गीता आल्यानंतर सुषमा स्वराज सुद्धा गीताला भेटण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र संपूर्ण DNA तपासणी केल्यानंतर तिच्या कुटुंबियांना गीताला सोपवण्यात येईल। बरोबर आहे, DNA टेस्ट झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या हवाली तिला केलं जाईल। मात्र एकूणच आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। की ह्या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे त्याबद्दल काही कळू शकलंय का? बिलकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भेटणार आहेत, कारण मोदी यांनी सुद्धा प्रयत्न केले होते की जे 15 वर्षापासून मुलगी आपल्या देशातली आहे आणि ती पाकिस्तानमध्ये गेली, तिला आणण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते। त्यामुळे मोदी यांची वेगळी आत्मीयता आहे आणि मन की बात या त्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोदींनी हे बोलून दाखवलं होतं आणि त्यानुसार आज गीताला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे की बिहारमध्ये आता निवडणुका सुरू आहेत आणि बिहार
बिहार इथलीच ही गीता आहे, त्यामुळे कुठेतरी एक सकारात्मक वातावरण सुद्धा, त्याचा फायदा सुद्धा भाजपला मिळू शकतो. बरोबर आहे. मात्र काही प्रतिक्रिया कळली आहे का तिच्या वडिलांची किंवा तिची देखील? बिलकुल, तिच्या वडिलांनी तर भारत सरकारचे सुषमा स्वराज यांचं धन्यवाद मानलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची मुलगी म्हणजे की डीफ, म्हणजे तिला ऐकता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही, अशा अवस्थेमध्ये होती. ती पुन्हा मिळणार आहे, त्यामुळं आनंद तर आहेच. मात्र आता इथून पुढे खऱ्या अर्थानं तिचे जगण्याचं सुरू होईल, कारण कुटुंबाकडे जरी दिली असणार तरी तिचं पालन पोषण करावं लागणार आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होणार आहे की तिचं पुढचं शिक्षण असेल किंवा पालन पोषण असेल, त्यासाठी सरकार पुढे येणार का, हीच चिंता तिच्या घरच्यांना सुद्धा आहे, तिच्या कुटुंबियांना सुद्धा आहे. आपलं मूल आलेलं आहे, मात्र तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आता सरकार कोणती नवीन घोषणा आणखीन करते का, याकडे पाहणं करते. धन्यवाद रामराजे. या संपूर्ण चर्चेबद्दल आपण बघतोय की गीता अखेर 15 वर्षानंतर भारतात परतली आहे. ह्या संदर्भातलीच प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते. ऐकूया काय म्हणतात तिचे नातेवाईक. हम तो खुश हैं ही, हमारे साथ साथ जो हमारे ग्रामीण जो है कबीरा निवास को धाप ग्रामीण, एक बस्ती का कौन पूछता है, 10-20 बस्ती का आदमी इकट्ठे हो जाते हैं, वो सब सारा बहुत खुश है, गान बजान सब कुछ। और दिवाली की तरह वो उन लोग इंतजार कर रही है। कृपा वह सुषमा स्वराज को दुर्गा अवतार है, लक्ष्मी है, उसके मेहनत से, उसको पैरवी से हमारे बच्चे को वापस ला रही है। 15 वर्षांपूर्वी चुकून सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेली गीता भारत भूमीत दाखल झाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची गीता भेट घेणार आहे. त्यानंतर सुषमा स्वराज दुपारी विशेष पत्रकार परिषद देखील घेतील. दरम्यान सकाळी 10:30च्या सुमारास गीता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानानं दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यावेळी पाकिस्तानातल्या ईदी फाउंडेशनचे 5 सदस्यही तिच्या सोबत होते. दिल्ली विमानतळावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही गीताच्या स्वागतासाठी उपस्थित होते. तर बिहारमध्ये राहणाऱ्या गीताचं कुटुंबही तिच्या स्वागताकरता विमानतळावर हजर होतं. गीता आणि तिच्या पालकांची डीएनए चाचणी केल्यानंतर गीताला तिच्या पालकांकडे सोपवलं जाणार आहे आढळून आली होती. मूकबधीर असलेल्या गीताला आपला ठाव ठिकाणा सांगताही येत नव्हता. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सने तिला ईदी फाउंडेशनच्या संस्थेकडे सोपवलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.